2 दिवस इथे होते त्याच्यात जिल्हा सोडून तुम्हाला हाती लागत नाही तुमचं काम 100% चाल तसं आहे मा म्हणणे एका वडिलांनी माझ्या 7 वर्षाचे 65 वर्षाचे आई वडील काळामध्ये नाही कारण प्रत्येकाला सोशल मीडियामुळे आपापल्या जाती धर्माचे लोक असतात आणि या मीटिंगमध्ये आपण काय ठरवतो 5 दिवसापूर्वी या जखन गावामध्ये एक मुलीसोबत तिचा विनयभंग घडण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याप्रमाणे नगर तालुक्याला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याला पोक्सो आहे त्याप्रमाणे गुन्हाही दाखल असताना ज्या आरोपीनं मुख्य विनयभंग केलेला आहे मुलीचा तो अटकेत आहे त्याचा PCR घेऊन तो आता काल मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये गेलेला आहे इतर आरोपींनी याची विचारपूस करत असताना भांडण तंटा झालेला आहे त्यांच्यात फिर्यादी पार्टीमध्ये आणि आरोपी पार्टीमध्ये त्या आरोपी पार्टीला तात्काळ अटक करावं म्हणून आज रोजी त्यांनी कल्याण रोडवरती प्रतिकारात्मक एक रस्ता रोकोचा त्यांनी इशारा दिला होता त्याप्रमाणे त्यांनी रोडवर येऊन 2 मिनिटांमध्ये एक त्यांनी आम्हाला निवेदन दिले का बाकीच्या आरोपींना अटक करावी आणि पुन्हा असा गुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न व्हावा म्हणून त्या आंदोलनही त्यांनी 2 मिनिटात संपवलं गावकऱ्यांनी सहकार्य केलं त्याचबरोबर आता गावामध्ये एक शांतता कमिटीची मीटिंग घेतली आणि गावामध्ये कशी शांतता आणि सुव्यवस्था राहील याच्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे गावामध्ये सर्व लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मीही गावकऱ्यांचं आणि जखन गाववाल्यांचं आभार मानतो त्याचबरोबर जे गुन्हा घडलेला आहे त्याच्यामध्ये एकदम सक्त कारवाई करण्यात येईल हेही मी सर्वांना आश्वासित करतो आज जखणगाव येथे काळे कुटुंबातील मुलीवर जो अन्याय अत्याचार झाला होता त्याच्या विरोधामध्ये रस्ता रोको आंदोलन झालं आणि पोलिसांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या पुढाकाराने शांतता कमिटीची मीटिंग या ठिकाणी झाली आणि त्या मीटिंगमध्ये सर्वंकष एक चर्चा होऊन गावामध्ये असणारे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक अगदी गुण्यागोविंदाने एकत्र राहतात परंतु त्या गावामध्ये एखादा बाहेरचं कोणतरी येऊन राहिलं तर ती अपप्रवृत्ती त्यांनी चुकीच्या वागण्यामुळे गावामधलं वातावरण बिघडत आहे अशी वस्तुस्थिती बऱ्याचशा गावामध्ये झालेल्या प्रश्नांवरून आमच्या निर्मितीत लक्षात आलेली आहे माझ्या ठिकाणी ज्या मुलाने कृत्य केलं त्याला पोलिसांनी अटक केली परंतु त्याला पाठिंबा देणाऱ्याला अटक केली पाहिजे ही प्रामुख्याने मागणी झाली आणि ज्यांच्या मुली शाळेत जातात येतात त्यांच्यावरती खूप मोठा एक धाक तयार झालेला आहे की मुली सुरक्षित आहे का नाही अशा रीतीची भीती त्या आईवडिलांच्या आणि पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेली शाळेमध्ये जाणाऱ्या मुलींचे कोणीतरी मुलं मागं फिरून व्हिडिओ चित्रण करतात त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात आणि खरोखर बालविवाह प्रथा योग्य होती का काय असा विचार आजच्या आधुनिक काळामध्ये येतोय सरकारने पण या ठिकाणी कडक कारवाई केली पाहिजे चुकीच्या वागणाऱ्यांना गावामध्ये कोणी थारा देऊ नये व तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो तो विचार न करता वडिलकीच्या नात्याने त्याच्या पालकांनी त्याच्या शेजाऱ्यांनी त्याच्या 2 कानफडात मारून त्याला सुधारायचा जर प्रयत्न केला तर असे प्रकार होणार नाहीत शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदून यापुढे घटना होणार नाहीत आणि जर कोणी केली तर त्याच्या विरोधात सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आज जखणगावमध्ये या ठिकाणी पार पडली मी सर्व उपस्थित नागरिकांना विनंती करतो की शांतता राहावी यासाठी आपण प्रयत्न करावेत परंतु जर कोणी चुकत असेल तर कायद्याने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करावा जर झालं नाही तर मग आमच्याशी संपर्क करून कायदा हातात घ्यायला त्या ठिकाणी प्रशासनाने भाग पाडू नये अशी रीतीचं कळकळीची विनंती प्रशासनाला करतो आणि कडक कारवाई करावी ही मागणी करून माझे 2 शब्द संपवतो जय महाराष्ट्र.